बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि आपण आज बनवत आहोत मिसळ पाव मस्तपैकी माझ्या पद्धतीने. त्यासाठी आपण सर्वप्रथम मिसळ ही म्हणजे उसळ आपण पूर्ण धुवून घेतलेली. त्याच्यामध्ये मूग आहेत, ही मटकी आहे आणि हिरवे वाटाणे आहेत. तर आता मी याला शिजायला टाकत आहे. थोडे आपण याला उकळून घेऊया. त्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी घालत आहोत. स्वच्छ अगोदर धुवून घेतली, पाणी निथळत ठेवलेलं आहे त्याचं. त्याच्यामध्ये पाणी थोडं जास्तही झालं तरी काही फरक पडत नाही, म्हणजे याचंच पाणी आपण त्या रश्श्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यामध्ये आपण थोडी टाकत आहोत हळद, थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची. आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये टाकणार आहोत. थोडं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालतो, म्हणजे ती मटकी एकदम चवीला होते. आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून आपण त्याला 4 शिट्ट्या किंवा 5 शिट्ट्या काढून घेत आहोत. हे बघा, आता आपण मसाला भाजून घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण कांदा भाजलेला आहे, सुकं खोबरं भाजलेलं आहे, टमॅटो पण एक भाजून घ्यायचा आहे, अद्रक लसूण आणि थोडी कोथिंबीर. आता आपण याचं वाटण तयार करतो. चला, तर आपली आता हे उसळ गॅस उकळून झालेले आहे आणि आपण मसाला पण वाटून घेतलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य फोडणीसाठी सर्वप्रथम आपल्याला लागलेला आहे कढीपत्ता, त्यानंतर लागलेला आहे आपल्याला कांदा. आता मी तयारी करणार आहे फोडणी. त्यासाठी आपल्याला थोडं ते थोडं मला जास्तच आवडतं, ते तुमच्या पद्धतीने पण तेल टाकू शकता. मस्त सणसण तेल गरम झालं, आपण हा कढीपत्ता अख्खा न टाकता थोडा असा चुरा करून टाकायचा आहे. म्हणजे चुरा करून जर टाकला हा कढीपत्ता, त्याचा मस्त सुगंध येतोय. त्यानंतर टाकलेलं आहे आपण ब्राऊन होऊ द्यायचा आहे, गुलाबी गुलाबी थोडा ब्राऊन झालाय का बघा, थोडा थोडा होत आलेला आहे. तर आपण त्यामध्ये टाकत आहोत हा वाटलेला मसाला. तो पण मसाला मस्त आपण फ्राय करून घ्यायचा आहोत. होत आहे, होत आलेला आहे आपल्या. त्यामध्ये आपण टाकणार आहे मसाला, गरम मसाला आहे माझा, घरगुती मसाला आहे, तो टाकत आहे. त्यामध्ये थोडा मी काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे. आपण थोडा मसाला पूर्ण फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर टाकत आहे त्याच्यामध्ये हळद, हळद. त्यानंतर आपण टाकत आहोत काश्मीरी मिरची पावडर. कलर येण्यासाठी मस्तपैकी आपण टाकत आहोत काश्मीरी मिरची पावडर. तर कमी करून घेत आहे गरम मसाला. आपण टाकत आहोत मीठ, आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आपण त्याला बनवून घेत आहोत मस्तपैकी रस्सा. त्याच्यामध्ये टाकत आहोत आता ही शिजलेली उसळ.